नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने 8 दिवस टिकणारी, तोंडात टाकताच विरघळेल अशी आंब्याची बर्फी पाहणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी ओठाने खाता येईल इतकी मऊसूद ही आंबा बर्फी तयार होते. त्याचबरोबर करायला अगदी साधी सोपी आहे. तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक नारळ घेतलेला आहे आणि नारळातील हे खोबरं घेतले. नारळातील खोबरं काढून घेतल्यानंतर त्याचा जो काळसर भाग आहे तो आपण काढून घेतलेला आहे. तुम्ही नाही काढलात तरीही चालेल. तर आता काढून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत. आता आपण हे मिक्सरला लावून छान असं बारीक मिक्सरला वाटून घेऊया. तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडेसे हे खोबऱ्याचे काप घालून घेऊया आणि झाकण लावून छान असं आपण बारीक, अगदी जितकं होईल तितकं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर आता झाकण लावून छान असं बारीक वाटून घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे खोबऱ्याचं वाटण जे आहे ते बारीक आपण वाटून घेतलेलं आहे. आता हे जे वाटलेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर सेम पद्धतीने राहिलेले ही संपूर्ण खोबरं इथे आपल्याला असंच छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कुठेही जाडसर तुकडा राहू नये याची शक्यता घ्यायची आहे. तर आता पहा, सर्व खोबरं इथे व्यवस्थित असं बारीक करून झालेलं आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया. त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर संपूर्ण जे बारीक करून घेतलेलं खोबरं आहे ते घालून घेऊया. खोबरं घातल्यानंतर सर्व व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खमंग आपल्याला हे जे खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे. खोबरं तुपामध्ये भाजताना कुठेही गॅस मोठा करायचा नाही. मंद गॅसवरतीच आपल्याला खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे. तर जवळजवळ इथे मी 5 ते 7 मिनटं हे मंद आचेवरती खोबरं छान असं फुलेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता हलकंसं ते असं कोरडं झालेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गूळ. तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. संपूर्ण 1 वाटी गूळ बारीक करून घेतला होता, तर तो घालायचा आहे. गूळ घातल्यानंतर आता संपूर्ण गूळ खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही. गूळ खोबऱ्यामध्ये मिक्स झाल्यानंतर हळूहळू ते छान असं ओलसर होतं आणि छान असं त्याला बाइंडिंग यायला सुरुवात होईल. सर्व खोबरं आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून झाला. मंद आचेवरती गूळ व्यवस्थित असं विरघळायला लागेल. तर आता इथे आपण एक आंबा घेतलेला आहे. त्याचं साल काढून घेऊया आणि साल काढून घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा आंब्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. संपूर्णपणे इथे मी 1 आंबा वापरलेला आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून आंब्याचा वापर केला तरीही चालेल. तर या पद्धतीने संपूर्ण आंब्याचा गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही न वापरता छान असं मिक्सरला फिरवून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या आंब्याचा जो वल्प आहे तो इथं तयार झालेला आहे. तर दुसरीकडे गूळ ही खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असा विरघळला गेलेला आहे. आता आपण जो आंबा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता तर तो संपूर्ण आंबा आपण या गूळ खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया. तर संपूर्ण आंबा इथे घालून घेतला. आता संपूर्ण सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ह्या बर्फीला आंबा ह्याच्यामध्ये घातल्यानंतर एक सुरेख असा रंग आलेला आहे आणि संपूर्ण आंबा ह्या खोबरा आणि गुळाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स केलेला आहे. मिक्स केल्यानंतर मंद गॅसवरतीच आपल्याला हे छान असं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडीशी वेलची पूड वापरलेली आहे. तर जास्त बारीक केलेली नाही, फक्त ठेचून घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्याची जी चव आहे ती खूप छान येते. सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदीच छान असं सुरेख इथे हे बॅटर जे आहे ते इथे तयार झालेलं आहे. आता आपण हे चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हलक्या हाताने ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा जर अगदी व्यवस्थित असा बनला गेला तर याचाच अर्थ
हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता छान असा सुरेख त्याचा गोल गोळा तयार झालेला आहे। तर आता गॅस बंद करायचा आहे। आपण ज्याच्यामध्ये वडी थापून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तर एका ताटामध्ये मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे। आता याच्यामध्ये हे वडीसाठीचं जे मिश्रण आहे ते संपूर्णपणे काढून घेऊया। संपूर्ण मिश्रण एका ताटामध्ये काढल्यानंतर आता एका छोट्या वाटीला इथे मी तूप लावून घेतलेलं आहे आणि तुपाने आपल्याला ही व्यवस्थित अशी वडी जी आहे ती सेट करून घ्यायची आहे। अगदी सुरेख सेट होते आणि अगदीच जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं बोटाने आपल्याला हे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे या पद्धतीने सुरेख असा व्यवस्थित त्याचा जो आकार आहे तो आपण इथे बनवून घेतलेला आहे आणि आपल्याला एक 10 मिनिटासाठी हे असंच बाजूला ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर आपण याच्या छान अशा वड्या पाडून घेणार आहोत। तर हे जे मिश्रण आहे ते 10 मिनिटं हे असंच बाजूला ठेवलं होतं। हलकंसं कोमट असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख अशा वड्या इथं पडल्या जात आहेत ह्याच्या आणि अगदी तोंडात टाकताच विरघळेल इतकी मऊसूत आणि चविष्ट ही बर्फी तयार होते। तर एका बाजूनं लांबट आपण या वड्या कट करून घेतल्या आणि त्यानंतर हव्या त्या आकारामध्ये इथे आपण वड्या कट करायच्या आहे। तर इथे मी चौकोनी आकारामध्ये ह्या ज्या वड्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला अजिबात ह्याला न हलवता असंच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता किती सुरेख याचा रंग आलेला आहे आणि वडीही अगदी छान रसरशीत तयार झालेली आहे। तर आता एक तासाभरासाठी आपण असंच बाजूला ठेवलं होतं आणि तासाभरानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी सुरेख अशी ही जी वडी आहे परातीने किंवा बनून तयार झालेली आहे। ही वडी जी आहे ती हलकीशी हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण व्यवस्थित अशा ह्या वड्या काढून घेणार आहोत। तुम्ही इथे ही वडी पाहू शकता अगदी सुरेख रसरशीत मऊसूत अशी ही वडी जी आहे ती तयार झालेली आहे। तर आता आपण याच पद्धतीने संपूर्ण ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित अशा सेपरेट करून घेऊया आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊसूत रसरशीत अशी ही आंब्याची वडी किंवा बर्फी इथे तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर व्हिडिओला हाईप नक्की करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशी ही मऊसूत अगदी ओठाने खाता येईल इतकी मऊसूत ही आंबा बर्फी नक्की करून खायला घाला। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।